उपवास असल्यावर तुम्ही सुद्धा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा असलात किंवा खिचडी खायची नसेल ना, तर तवा असे उपवासाचे आप्पे बनवून खा. घरचे सुद्धा म्हणणार मग आम्ही सुद्धा उपवास करायला सुरू करतो, एवढे टेस्टी आप्पे लागते ते. मग काय करायचं माहिती, त्यासाठी 1 वाटी घ्यायची बगर किंवा वरई म्हणते ते, आणि अर्धी वाटी घ्यायचं साबुदाणा. याला आहे ना 1-2 मिनिटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं, आणि त्याला नंतर थंड करून बारीक करून घ्यायचंय. आता हे थंड झालं होतं, मी याला बारीक करून घेतलं. एकदम पावडर सुद्धा नाही करायची, थोडंसं दरदर ठेवायचं. नंतर त्यात दही टाकायचं. ज्या वाटीने भगर घेतली होती ना, तेच वाटी 1 भरून दही टाकायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं फिरून घ्यायचं. नंतर त्याच्यात पाणी टाकायचं, परत फिरून घ्यायचं आणि एका भांड्यात काढून घ्यायचं. आता 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. 10 मिनिटं झाले का त्याच्यामध्ये बारीक मिरची कापून टाकायची, शेंगदाण्याचं कूट टाकायचा भाजल्याला 2 चम्मच, मिक्स करून घ्यायचं. आणि खाण्याचा सोडा आहे ना 1 चिमूटभर टाकायचा. चांगलं मिक्स करायचं. सोडा टाकल्याच्या नंतर लगेच गॅसवर आप्पे पात्र ठेवायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि 1-1 चम्मच करून या बॅटरचा टाकून द्यायचा याच्यामध्ये. आता आहे ना याला लो गॅसवर आहे ना 3 मिनिटासाठी झाकण ठेवून ठेवायचं. नंतर झाकण काढायचं आणि पलटी मारायचे सगळे आप्पे असे हळूहळू, आणि नंतर